नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तब्बल 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंची आज युती झाली आहे आणि शिंदे गटाला बस्तर आहे सर्वात मोठा धक्का। शिंदेंचे खासदार मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीला करणार मोठा पक्षप्रवेश। मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रांनो, आज 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत जी काही पत्रकार परिषद वरळी येथील सभागृहात झाली, त्यामध्ये दोन्ही पक्षाची युती झाली आहे। मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। भाजपची हुकुमशाही आणि शिंदे गटाची गद्दारी यांना उत्तर देण्यासाठी मराठी माणसाला मुंबईत थाटामाटाने उभे करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि या एकत्र येण्याने आता शिंदे गटाला नेमका मोठा झटका बसणार आहे। ते बघूया। भाजपच्या आणि शिंदे गटाच्या पायाखालची आता वाळू सरकणार आहे। मुंबईत दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांना वाटतं की आपण सोसायटीचे अध्यक्ष सुद्धा होऊ शकत नाही, कारण दोन ठाकरे बंधूंचा हात असल्याशिवाय मुंबईतलं राजकारण अवघड आहे। आणि आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी काही ताकद वाढली आहे, मराठी माणूस त्यांच्याच मागे उभा राहणार हे सरस्वत असताना आता शिंदे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे सुद्धा आज प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक वर्षे कार्य करत होते, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले, परंतु ते तिकडे अनेक दिवसापासून नाराज आहेत। त्यांचे पुत्र मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून कीर्तीकर हे शिंदेवर नाराज असताना दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालं आणि त्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी लवकरच प्रवेश करू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता आज अधिकृतरित्या 12 वाजता वरळी येथे झालेल्या युतीमुळे जे काही निर्णय होणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा असू शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत पहिलाच तगडा झटका बसू शकतो आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर हळूहळू त्यांच्याकडे जे काही नगरसेवक आहेत ते पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्याकडे जाऊ शकतात। त्यामुळे मुंबईतलं वातावरण आता निवडणुकीच्या दरम्यान गरम होत असताना शिंदे गट आणि भाजपला हा मोठा दणका मानला जात आहे। त्यामुळे पुढील राजकारणात काय होईल हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।